भारतामध्ये एक केंद्रीय बँक असावी, रिझर्व्ह बँक असावी, अशी शिफारस हिल्टन यंग समितीने 1926 साली केलेली होती. म्हणून ही समिती लक्षात ठेवायची. परीक्षेमध्ये बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न असतो की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार RBIची भारतामध्ये स्थापना करण्यात आली. सो हिल्टन यंग समिती 1926. आणि त्यानुसार मग RBIची स्थापना जी झाली 1 एप्रिल 1935 रोजी RBI प्रत्यक्षात अस्तित्वात आली. आणि RBI स्थापन होण्याच्या पूर्वीच त्या दृष्टीनं RBI कायदा 1934 अंमलात आणलेला होता. सो कायदा अगोदर अस्तित्वात आला आणि बँक नंतर स्थापन झालेली हे त्याच्यामध्ये लक्षात घ्या. RBI ॲक्ट 1934 आणि स्थापना आहे 1 एप्रिल 1935. RBIचं सुरुवातीला मुख्यालय जे होतं ते कलकत्ता येथे होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये 1937 पासून आपण पाहू शकतो की RBIचं मुख्यालय